बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी करणार आहोत। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अजित पवारांच्या पॅनलची विजयाच्या दिशेने वाटचाल होताना समजतीये। नीलकंठेश्वर पॅनलची विजयाच्या दिशेने वाटचाल होताना दिसतीये। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष देखील साजरा केलाय। बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा निकाल अंतिम टप्प्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलला बहुमत दिसू लागल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या प्रशासकीय भवनासमोर फटाक्यांची आतिषबाजी केली गेली। खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल अखेर आता टप्प्यात आलाय। यामध्ये राष्ट्रवादीच्या नीलकंठेश्वर पॅनलचे 14 उमेदवार आघाडीवरती आहेत, तर त्या ठिकाणी 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। यामध्ये सहकार बचाव शेतकरी पॅनलचे 4 उमेदवार हे आघाडीवर आहेत। कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला आपण पाहू शकतो। काय सांगाल, अजित पवार गटाचे जवळपास 14 उमेदवार आघाडीवरती आणि 4 निवडून आले। दादांनी जो माळेगावला जो शब्द दिला होता, होणाऱ्या इलेक्शन मध्ये उद्याचा चेअरमन मीच असेल, त्या शब्दाला माळेगावची सुज्ञ सभासदांनी जो कौल दिलाय, त्या कौलाचं रूपांतर ह्या माळेगावमध्ये प्रथमतः असं 30 वर्षात घडतंय। पूर्वी माळेगावमध्ये राष्ट्रवादी पॅनलचे 1 किंवा 2 उमेदवार निवडून येत होते, परंतु ह्या दादांच्या ज्या शब्दाने जी स्पिरिटने जी ऊर्जा मिळाली कार्यकर्त्यांना व सभासदांना, याचं रूपांतर 3 उमेदवार माळेगावमध्ये निवडून आले। तुम्ही कसं बघताय? 14 सीट आघाडीवर आहेत, 4 विजयी झालेले आहेत। दादांच्या नेतृत्वावर सभासदांनी पूर्ण विश्वास ठेवलेला आहे, त्यामुळे या पुढे बघाय 2 तासात 21-0 होणार आहे। तुम्हाला वाटतं 21-0 होईल? कारण 4 सहकार बचाव पॅनल म्हणजे तावरे गटाचे 4 उमेदवार आघाडीवरती आहेत, तुमचे 14 आघाडीवरती आहेत। 21-0चं तुमचं स्वप्न पूर्ण होईल? होईल, 100% दादांचा विकास असल्यामुळे आणि चेअरमन 5 वर्ष चेअरमन पद आणि 5 वर्षे 1 नंबरचा भाऊदेव असं घोषणा केल्यामुळे दादांचा 0-21 होणार। तर अजित पवारांचा चेहरा असल्यामुळं या पॅनलला मोठ्या संख्येचं बहुमत मिळेल असा विश्वास देखील त्यांच्याकडून एकंदरीत व्यक्त केला जातोय। आणि अजित पवार जे बोलले आहेत त्याप्रमाणे येणाऱ्या 5 वर्षात माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उच्चांकी भाव देतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला गेलाय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।